विचार आधुनिक आपले जरी, श्रद्धा देवावर आपली तरी, करण्या रक्षण सौभाग्याचे, करूया वटपौर्णिमा साजरी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी महिलांनी करावयाचे अत्यंत महत्त्वाचे व्रत म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी सावित्रीने आपल्या निष्ठेच्या जोरावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्या स्मृतीनिमित्त वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. तर यावर्षी 29 जून 2026 रोजी हा सण साजरा होणार आहे. तर या दिवशी महिला वडाला प्रदक्षिणा घालून अखंड सौभाग्याचे दान मागतात. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य, पूजा मुहूर्त, त्याचबरोबर पूजा करण्याची पद्धत या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये. तर पूजेचा मुहूर्त जाणून घेण्याच्या आधी पूजेसाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया. तर आपल्याला एक छान असं ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, हळद कुंकू घ्यायचं आहे, एक छान असा तुपाचा दिवा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे एका वाटीमध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत, एका वाटीमध्ये साखर घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे मी पंचामृत बनवून घेतलेलं आहे. दूध घेतलं तरीही चालेल. आपल्याला नैवेद्यासाठी घरामध्ये जो गोडाचा पदार्थ बनवलेला असेल तो घ्यायचा आहे किंवा गुळ खोबरं घ्यायचं आहे. विड्याचं साहित्य घ्यायचं आहे. आपल्याला वस्त्रमाळ घ्यायची आहे, कापूर घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे झाडाला प्रदक्षिणा घालताना दोरा गुंडाळायचा असतो, तर तो दोरा घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती घ्यायची आहे, माचीस घ्यायचा आहे, घंटी घ्यायची आहे, इत्यादी सर्व साहित्य आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचं आहे. त्याचबरोबर तिथे झाडाला वाहण्यासाठी फुलं घ्यायची आहेत. तिथे झाडाच्या इथे ओटीचं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये छान असं ब्लाऊज पीस घ्यायचं आहे, सौभाग्य अलंकार घ्यायचे आहेत, थोडेसे गहू घ्यायचे आहेत, ओटीचं सर्व साहित्य घ्यायचं आहे, श्रीफळ घ्यायचं आहे. तिथे झाडाला वाहण्यासाठी इथे असा एक आंबा आपल्याला घ्यायचा आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला गहू घ्यायचे आहेत. तिथे सुवासिनींची आपल्याला ओटी भरायची असते. तर ह्या गव्हाबरोबर आपल्याला फळं घ्यायची आहेत. आंब्या या फळाला वटपौर्णिमेच्या दिवशी महत्त्व असतं, तर आंबा आपल्याला घ्यायचा आहे. 5 सुवासिनींची आपल्याला इथे ओटी भरायची असते. तर इत्यादी सर्व साहित्य आपल्याला वडाच्या पूजेसाठी लागणार आहे. पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु 2026मध्ये ज्येष्ठ महिन्यातच अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास आल्यामुळे त्यात बदल झालेला आहे. उदयतिथी आणि पंचांगानुसार यावर्षी वटपौर्णिमेचे व्रत 29 जून 2026 सोमवार रोजी पाळले जाणार आहे. तर ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ हा 28 जून 2026 रविवार सकाळी 8:35 होणार आहे आणि ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्ती ही 29 जून 2026 सोमवार सकाळी 8:48 होईल. तर उदयतिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाईल. तर वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ वेळ ही 29 जून 2026 रोजी सकाळी 8:55 ते 10:40 असणार आहे. तर या दिवशी महिलांनी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करायचं आहे. पारंपरिक किंवा नवीन किंवा सुंदर वस्त्र, शक्यतो लाल, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची साडी आपल्याला घालायची आहे आणि सौभाग्य अलंकार आपल्याला घालायचे आहेत. त्यानंतर पूजेच्या ठिकाणी किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन सर्वप्रथम आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे. वडाच्या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करायचं आहे. तर इथे पहा, मी तुम्हाला पूजेची माहिती योग्यरित्या सांगण्यासाठी इथे मी तुम्हाला घरी पूजा करून दाखवलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे. आपण देवघरातील देवपूजा केलेली असेल वडाच्या झाडाच्या तिथे आपल्याला वेगळी अशी गणपती बाप्पांची पूजा करण्याची गरज नाही. त्यानंतर आपण या दिवशी विवाहित महिला 16 शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा ही प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कथांनुसार सावित्रीने पती सत्यवानाला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला. म्हणूनच वडाचे झाड हे अक्षय सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. वडाचे झाड शेकडो वर्ष जगते. त्याचप्रमाणे
आपल्या पतीचे आयुष्यही दीर्घ व्हावे या श्रद्धेने महिला हे व्रत मनोभावे करतात. सत्यवान आणि सावित्री यांचा आपण फोटोही पूजेमध्ये मांडू शकतो. त्याचबरोबर गणपती बाप्पा म्हणून आपण एखादी सुपारी पूजेमध्ये नक्कीच मांडू शकतो आणि त्या पूजेची आपण पंचोपचारे पूजा करायची आहे. लग्नानंतरची ज्यांची पहिली वटपौर्णिमा असणार आहे त्यांच्यासाठी हा दिवस आणखीन खास असणार आहे. झाडाच्या खाली सावित्री आणि सत्यवानाच्या फोटोची पूजा करायची आहे. वटवृक्षाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर वटवृक्षाला धागा बांधून त्याच्या भोवती आपल्याला 7 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला व्रत ठेवून 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात व आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करतात. हा सण सुवासिनींचा असतो. नववधू महिलांसाठी तर पहिली वटपौर्णिमा खास असते. मात्र वडाची पूजा करताना किंवा वटपौर्णिमेचा व्रत हा गर्भवती महिलांनी करावा का याबाबत अनेकांना माहिती नसते. वटपौर्णिमेच्या दिवशी जर एखादी महिला गरोदर असेल तर त्यांनी वडाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. इतर महिलांसारखी वडाची पूजा गरोदर महिला करत नाहीत. तसेच वटपौर्णिमेचा उपवास देखील प्रेग्नेंट महिलांनी करावा का याबाबत माहिती आपण जाणून घेऊयात. हे व्रत अखंड सौभाग्यासाठी असल्याने ते सौभाग्यवती गरोदर महिलांनी केलेले नक्कीच चालते. फक्त वडाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी गरोदर महिलांनी घ्यावी. वडाची पूजा करताना गरोदर महिलांनी कोरडी पूजा करावी. म्हणजेच तुम्ही वडाला दिवा लावून फळे नैवेद्य दाखवून पूजा करू शकता, मात्र ओटी भरू शकत नाही. गरोदर स्त्रिया ओटी भरत नसल्याने त्यांनी केवळ कोरडीच पूजा करायची आहे. तसेच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या नाहीत. वटपौर्णिमेला वडाला दोरा गुंडाळून 7 फेऱ्या मारल्या जातात, पण गर्भवती महिलांनी वडाला फेऱ्या न मारता व ओटी न भरता बाकी पूजा विधिवत केलेली चालते. गरोदर असताना महिलांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला आपल्याला डॉक्टर देतात. त्यामुळे वटपौर्णिमेचे व्रत करताना तुम्ही तुमचे आरोग्य जपत फळे, दूध किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत नक्की करू शकता. मात्र तब्येतीला जर झेपत नसेल तर एखाद्या वर्षी व्रत नाही केले तरी चालेल. केवळ तुम्ही वडाची पूजा करू शकता. वडाच्या झाडाला पाणी वाहिलेलं आहे, त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे. आपण जे सौभाग्य अलंकार आणलेले आहेत ते अर्पण करायचे आहेत. वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आंबा अर्पण करायचा आहे. दिव्याने आपल्याला आरती ओवाळायची आहे. त्यानंतर वडाच्या झाडाला सुती पांढरा दोरा किंवा कच्चा सुती गुंडाळत आपल्याला फेऱ्या मारायच्या आहे आणि प्रत्येक फेऱ्यात पतीच्या दीर्घायुष्याची आणि 7 जन्माच्या साथीची प्रार्थना करायची आहे. त्यानंतर पूजा पूर्ण झाल्यावर वडाच्या झाडाजवळ बसून किंवा घरी येऊन सत्यवान आणि सावित्रीची पौराणिक कथा आपल्याला आवर्जून ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. वडाच्या झाडाला फळे आणि नैवेद्य अर्पण करून सावित्रीप्रमाणेच आपल्यालाही अखंड सौभाग्य मिळावे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर वडाची आपल्याला ओटी भरायची आहे. म्हणजेच आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे. ओटीचं सर्व साहित्य आपल्याला वडाच्या झाडाच्या तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर 5 सुवासिनींची आंबे व गव्हाने आपल्याला ओटी भरायची आहे. भक्तिभावाने नमस्कार करून शिऱ्याचा अथवा फुटाण्याचा प्रसाद सर्वांना आपल्याला वाटायचा आहे. त्यानंतर सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करायचा आहे. सायंकाळी सुवासिनीसह सावित्रीच्या कथेचे आपल्याला नक्कीच वाचन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे. हे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे. वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वटसंस्थिता अशी ही प्रार्थना केली जाते. हे झाड त्रिमूर्तींचे आहे. सालामध्ये विष्णूंचे, मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळाल्याबरोबरच आरोग्यासाठीही वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करत असतात. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. तर देवते समान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते. आपण व्रत करणाऱ्यांनी दिवसभर उपवास करून फळांचे सेवन करायचं आहे. काही जण हा उपवास त्याच दिवशी रात्री मुहूर्ताप्रमाणे सोडतात, पण बऱ्याच महिला ह्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नित्यकर्म आटोपून आंघोळ करून देवाची पूजा करतात. देवाला दही आणि भाताचा नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो.
वडाच्या झाडांना प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आपण अनेकदा पाहिली असेल. त्याची पूजा करण्यामागे अनेक कारणे आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोनातून वटवृक्ष दीर्घायुष्य आणि अमरत्वाचे प्रतीक म्हणून देखील स्वीकारले जाते. वडाच्या झाडाची पूजा केल्याने केवळ दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि सौभाग्य मिळत नाही, तर सर्व प्रकारचे वादविवादही दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पूजा संपल्यानंतर आपल्या घरातील मोठ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. उपवासाच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू नका आणि भांडणे टाळायचे आहेत. तसेच वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजासुद्धा आपण पोचवायची नाही. त्यानंतर 5 सुवासिनींना हळद कुंकू लावायचं आणि वाण द्यायचे आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.